ये सिद्धार्थ पाणी घेऊन ना सिद्धार्थ. हे लढे सिद्धार्थ पाणी घे ना पाणी घेऊन ना. हा टेबल आणि ही खुर्ची तर ठीक आहे जाऊ दे. याच्या ड्रॉइंग सुरू चारही साईडनी मला दिसले पाहिजे. 3 व्ह्यूज प्रत्येकाचे त्याचा याचा आता हा बॉक्स हा इकडे रंडी भाभी असं लावलं आता तू हात तू ठेव रे. यायची गाणी की नाही पुढे जोरात लागला ना गेमच मारायचं आहे मध्ये हात नको टाकू अरे असं काय नाही चल पटपट खेळा. प्रदीप हा कर तू पासवर्ड नाही डोळ्यात नाही डोळ्यात नाही गेली. पाणी जरा लय गौरव वाटतं त्याच्यात पण तसं रिअल मध्ये काला काला दिसतं. बरं ते गणित केलं का पूर्ण सोडणार नाही मला एक्सची व्हॅल्यू करून दाखवा. बोल ना हो बोल ना जोरात. एकदा रिटर्न बोल ना विशाल. कसं झालं रिक्षाने नाही का कुठं बस माझी चप्पल त्यांनी नव्हती त्याच्याकडे विशाल सांग ना एखादं गणित.
साईन सरळ बघ. सेट माझी चप्पल यांनी त्याच्या हे मागे हे असं असं आहे का? असं पुढे. पुढे 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 असं सांग मग. हो सर माझी चप्पल यांनी त्याच्या मागे बंद झाला ना बंद झाला त्यांनी माझी चप्पल मारली ना सर कोणी मारलं? तू मारलं? मला वाटलं प्रदीप मजा नाही घेणार पण प्रदीपने पण मजा घेतली हे घेतली ते घेतली आईची आला नाही का आला येणार येणार आहे फोन केला आला आला मी पहिला फोन केला सिद्धू कुठे आहे घरी निघतोय ठीक आहे ठीक आहे ये भाई ती माझी गाडी आहे का संजोत जा ही माझी गाडी एव्हनिस 125 नंबर 1 3665 मला खाली गोल गोल आणवाली गाडी इकडं माझी गाडी आहे पण आपल्याच वर्गातली पण आपल्याच वर्गातली हा ही पण आपल्याच वर्गातली हे विश्वास चावी घेतले हो हिचा नंबर दाखव ही माझी गाडी आहे चलो आप देख सकते हैं इधर में जान देने के लिए आ गए ये हमारी ऐसी जगह है जो किसी को नहीं पता इकड़ा है ना इधर मैं जान देने के लिए आ रही हूँ क्योंकि मेरे को आइटम नहीं मिल रही है देखो कितना हाँ, किसी चलो। जगह है। त्याला मयूरला दाखव. डायनासोर माणसाचा इधर बोल बोल ये त्या भावाशी बोल. अरे क्या मेरे भाई इधर है सोड आता सोड आता हे काय करतो बघा किती किती असली सोड ना बोल अशी ताकद बघ बघ अरे मार नको मारत नाही चालूच ठेव चालूच नाही चालू ठेव ना जरा बघा ना 2-3 व्हिडिओ काढ ना मयूर ना जरा व्हिडिओ काय फक्त टाइमपास करता तू तुझा कसा आहे व्हिडिओ असतो नीट काढत असतो पकड मोबाईल हा ठीक चल इकडे लवकर पाडा झाला पाडा झाला कुठे आहे तो संजय कुठे अरे हात सोड ना तू हात सोड ना लाल झाले कुठे झाला का ये इकडे मला काल पट्टीने कसं मारलेला प्रतीकची एंट्री झाली आहे बघू कोण लटकतो चाल बघू कोण लटकतो इथून बघ इथपर्यंत
मी इथपर्यंत आलोय तू इथपर्यंत तरी ये. ये लवकर लवकर चला क्या पेंड दे ना तू पाईप का दे भाजीला मारला लवडं याला मार मी नाही मारला चला चला सोड पाणी नाही पाणी नाही काहीच नाही तिथे पण नाही ना पण तिथे नाही दुष्काळ आले तर आमचे धीरे तू पाणी मला प्यायचंच नाही भेंचत असं पाणी कोण पिलं एवढं पाणीच नाही नाही पाणी तिकडे जा लागेल मग हा वर्कशॉपला तिथं पण नाही तिकडे पण नाही रे तिकडचीच पोरं एकदम रिटर्न गेले नाही पाणी दुष्काळ पडला बोलतो अरे मग तिथे भरून जातो पाऊस पडून पडून हैराण झालं. ना संजत दुष्काळ पडलं कॉलेजमध्ये काय वाटतं तुला कॉलेजचा दांडीला ओपन करून ठेवला ना मी बोल कवे का घोसला हेच मारलं लवडं तुला बघा हेच मारलं होतं त्याला मारायचं हेच मारलं होतं ना अजून काय सांगू शकतो विशाल तो लास्टला निमेश यो सम्या काहीतरी बोलतोय काय नाही का देवा तू तुम्हाला काही बोलायचे का तुम्हाला काही बोलता असेल तर सांगा म्हणजे तुम्हाला काय बोलायचं असेल तर सांगा वेबिनार एवढं कंटाळा येतोय आम्हाला तरी पण इथं आम्हाला येऊन बसून ठेवलंय सोडत नाही आम्हाला सोडत तर नाहीत अजून प्रोग्राम चालू नाही झालाय पण चालू झाल्यावर बघू आता काय बोलताय चला बाय बाय आणि लवडाला लाभ रंडी भाभी मी पण तसंच होतो आम्हाला काय एकदम लगेच सक्सेस मिळाली अशी गोष्ट नाहीये मयूर कशाला बोलतोय थांब ना राहू दे काय झालं रे मयूर मी गेले चला बाय बाय आम्ही निघालो तू फक्त कान पिकले सरांनी मस्ती नाही करायला सांगितली पोरांनो WWE चॅम्पियनशिप मम्मी घेतो का हे मॅडम आली मॅडम आली हे मॅडम आली मी उडी मारू का याच्यावर मी उडी मारू का प्रदीप का प्रदीप प्रदीप 2 मिनिट पकड व्हिडिओ तू पकड ए इकडे दे आई जाऊन इकडे चला चल बॉल
संजोत इज्जत द्या का आता माझ्या व्हिडिओची वाट नको लावू पटकन दे संजोत द्यायचे का नाही तुला आलो आलो प्रदीप द्यायचे नाही द्यायचं तुला लवड माझी इज्जतच घाला तुम्ही अशी आहे ना बघा तू खाशील मग खा थांब ना जरा आम्हाला पण खाऊ दे ना दे ना सगळं पाहिजे सिद्धूला देऊ का काय जावली बुका आला हे लवडांनो दोन मी नाही पाडला इज्जतीत एक घातलाय तुम्ही तुमची काशी घाल काय विचारले काय केलं काय केलं ये विषय ऐकण्याला फाटलं त्याचं दे ना चलो फक्त माझ्या किती सुट्ट्या माय बघ ना माय बघ ना धूल बघित झालं बॅक कॅमेराने कसं ना ते जास्त क्लिअरिटी भेटते आणि दाखवलं त्या किती म्हणजे 18 फ्रंट कॅमेरा चालू आहे मग आता तिथनं मी बॅक कॅमेरा समजा ठाणे स्टेशनला आणि अजून आमची ट्रेन नाही आली आणि विशाल अधिकारी आणि आमचे मयूर दादा आणि साहिल हे आमचे मेन अधिकारी यांनी 3000 रुपये आणलेत पण त्यांना कुर्ते घ्यायचे आणि त्यांच्या तिथे कोणीच थांबत नाही आहे सो आम्ही आता सगळे थांबणार आहेत आणि बोलू का ऐकायला ये लवकर तुझा पहिला मन सो याच्यासाठी कुर्ता घ्यायचे जरा ऑनलाईन कुठे भेटला तर याच्यासाठी कुर्ता ऑर्डर करा ॲड्रेस सांगेल तुझा डायरेक्ट काय डायरेक्ट शापूरला सगळीकडे हे करा पार्सल करून टाका आज आहे कॉलेजचा लास्ट सेकंड दिवस आणि तुम्ही काय केलं समीरने काय केलं हे बघ हे समीरचं उद्योग आहे लक्षात ठेवा हाय समीर भाई समीर का म्हणजे का हे धाडस का केलंस तू सांग नाही हे धाडस का केलंस तू सांग पैसे मागत ना आता या धाडसा मागचे कारण असं आहे की हा PC कोणतरी वर्गातल्या पोरांनी फोडलाय आणि त्याचे पैसे आम्हाला सगळ्यांना भरायला लागतात म्हणून सीधा उभा थांबणार वाह बाबा तू पण असा उलटा करून मार मग आली रेडी रेडी स्टेडी गो संजोत मार मार कसं वाटतं मार खाऊन आता प्रदीप
ब्लॉग मी हे शिकतोय आणि मी सतत केसांना हात लावत असतो आणि मी पण त्याच्यासोबत कसं आणि हा मेमिक्री आर्टिस्ट आहे आमचा. त्याला स्वतःचीच मेमिक्री येते. तर रे आता सध्या मी विसरलोय तर कॉलेजला गेलो हीच एक मेमिक्री आहे. हा आर्टिस्ट आपल्याला फक्त ITI कॉलेजमध्ये बघायला भेटेल. तिथे पोरीने ना म्हणून त्याचा आवडते आणि या पोरीनं बघून खूप खुश होतो. विशाल भाऊ नुसतं पैशांच्या मागं लागतो. नुसतं आयडिया शोधत असतो पैसे कमवायचा. आणि अशा प्रकारे माझं एक मिनिट प्रतीक भाऊ कॅमेरा कसा पकडतो जरा आम्हाला सांगा. पकडलाय बरोबर पकडलं गुड काय आता आम्ही चाललो फिरायला. हे आमची पलटण आहे सगळी आणि आता आम्ही क्लासवरून घरी चाललो आहे. आणि ह्या 2 पोरी आहेत आणि हे 2 आमचं वारू. आम्ही ही सगळी पोरं फक्त पोरींच्या शोधात तिथून इकडून तिकडून बघत चाललाय. आणि हा मेन लीडर आहे आमचा विशाल अधिकारी. आणि विशाल अधिकारी आम्हाला शिकवतोय कसा कोणाकडे बघायचा. आणि अवधूत आणि हा आमचा सेकंड लीडर आहे का. हा यांनी मला असं कसं बघायचं काय करायचं ते शिकवलेलं आहे. हा काय शिकवलं जरा एक्सप्लेन कर. तू शिकवतोस आम्हाला कसं का माझा काय संबंध. मी व्हिडिओ काढतो तुमचं हे काय बोलतात ते कार्य. ट्रेनर कोच असतो आमचा. तुमचं कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतोय भाऊ. कोचिंगचं काम चांगलं. मग तो आता आम्ही ठाणे स्टेशनला आहे आणि इथं पूर्ण हिरवागार दिसतंय सगळा. हिरवागार